सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर सारखे दिग्गज देणाऱ्या मुंबई क्रिकेटला आता एक नवा वंडर बॉय मिळालाय। वय अवघं 15 वर्ष, पण कारनामा असा की त्याने थेट वानखेडे स्टेडियमवर इतिहास रचलाय। मी बोलते मुंबई क्रिकेटच्या गळ्यातल्या ताईत बनलेल्या वेदांत गणेश गोरे बद्दल। मुंबई T20 लीग मध्ये खेळणारा तो आजवरचा सर्वात युवा खेळाडू ठरलाय। तिथे त्याने फक्त भाग घेतला नाही, तर थेट श्रेयस अय्यर सोबत ड्रेसिंग रूम शेअर केली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू शिवम दुबेची विकेट चटकावून आपल्या फिरकीची ताकद अख्ख्या जगाला दाखवली। वयाच्या 15व्या वर्षी एवढं यश कसं काय मिळालं? तर हे यश एका रात्रीत मिळालेलं नाही। वेदांचा हा प्रवास वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी सुरू झाला होता। त्याला लाभलेली नैसर्गिक लेग स्पिन ऍक्शन आणि आज त्याचे हुकमी एक्के बनलेले विविध चेंडू हे त्याने तासनतास नेट्स मध्ये घाम गाळून आणि स्वतःच्या खेळाचा अभ्यास करून मिळवले। सुरुवातीला ज्युनियर क्रिकेटमध्ये त्याची निवड फक्त बॉलर म्हणून व्हायची, त्यामुळे फलंदाजीला तो खूप खालच्या क्रमांकावर यायचा। पण म्हणतात ना, खऱ्या हिऱ्याला कुठेही टाका तो चमकणारच। याच अनुभवातून तो एक अत्यंत निर्भय आणि आक्रमक फलंदाज बनला, जो कठीण प्रसंगात सामान्यांचं चित्र पलटवून टाकतो। तो मॅन ऑफ द सिरीज ठरला। पण त्याचा सर्वात मोठा धमाका पाहायला मिळाला तो मुंबईच्या अंडर 14 मॅच मध्ये, ज्यामध्ये 26 ओव्हर्स मेडल टाकून फक्त 67 धावा दिल्या आणि 6 विकेट मिळवले। विचार करा, 44 ओव्हर्स गोलंदाजी करणं ही साधी गोष्ट नाही। विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये त्याने बॅटिंग मध्ये 200 धावा ठोकल्या आणि 24 विकेट्स घेऊन मुंबईचा सर्वात यशस्वी बॉलर ठरला। आज त्याची एकूण आकडेवारी ऐकली ना, तर क्रिकेट प्रेमींचे डोळे पांढरे होतील। शालेय आणि वयोगट क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त सामने खेळून वेदांतने तब्बल 1065 विकेट घेतलेत। यात त्याने 42 वेळा 5 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्यात आणि 6 वेळा हॅट्रिक्स घेतले। तर बॅटिंग मध्ये त्याच्या नावावर 5 शतकं आहेत। याच वादळी कामगिरीमुळे यावर्षी त्याला थेट कोलकाता नाईट रायडर्स म्हणजेच KKRच्या संघात नेट बॉलर म्हणून संधी मिळाली। इथे जागतिक दर्जाच्या खेळाडूंसोबत सराव केल्यामुळे त्याला आत्मविश्वास आता गगनाला भिडलाय। वानखेडेवर खेळताना एका मॅच मध्ये अवघ्या 10 चेंडूत नाबाद 15 धावा करत त्याने 3 उत्तुंग षटकार ठोकले आणि आपल्या संघाला मॅच जिंकून दिली। आतापर्यंत 91 वेळा मॅन ऑफ द मॅच ठरलेला हा अष्टपैलू हिरा भविष्यात टीम इंडियाची जर्सी घालून भारताचं नाव जगात रोशन करणार आहे, यात तीळ मात्र शंका नाही। वेदांतच्या या जिद्दी आणि कडक प्रवासासाठी व्हिडिओला आताच लाईक करा आणि तुमच्या क्रिकेट प्रेमी मित्रांना हा व्हिडिओ आताच शेअर करा आणि एक विचार घडवण्यासाठी